नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कृषी विभाग महाराष्ट्र शासनाची सरळ सेवेची खूप साऱ्या जाहिराती 2023मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामधील एक जाहिरात होती मित्रांनो 2023मधील कृषी सेवक या पदाची. कृषी सेवक पदासाठी मित्रांनो महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांसाठी कृषी सेवक, कृषी सहाय्यक म्हणून मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात आली होती सरळ सेवेची. तर यासाठी मित्रांनो 2023मध्ये जवळपास 2000 प्लस जागा भरल्या जाणार होत्या, त्याची जाहिरात आली होती. त्यासाठी तुमच्या परीक्षा देखील मित्रांनो झालेल्या आहेत नॉन पेसा क्षेत्राच्या. तर याच्या निकालाबद्दल तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहून आहात. त्या निकालाबद्दलचं अधिकृत माहिती आज मित्रांनो कृषी विभागाच्या वेबसाईटवरती या ठिकाणी परिपत्रकाद्वारे देण्यात आलेले आहे. तर ते परिपत्रकच तुमच्यासमोर मी ओपन केलेलं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर बघा मित्रांनो, IBPS कंपनीमार्फत तुमची परीक्षा झाली होती 16 आणि 19 जानेवारी 2024 रोजी कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्थ कार्यातील विभागीय कृषी सहसंचालक सर्व यांच्या आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. तरी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येते की याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल लावण्यासाठी IBPS संस्थेस कळविले गेले आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी खूप चांगली आणि आनंदाची बातमी आहे. 16 आणि 19 जानेवारी 2024ला तुमच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यानंतर मित्रांनो जवळपास आता 1 महिना झालेला आहे. कृषी सेवकांचे अजून निकाल लागलेले नाहीत. तर यथाशीघ्र म्हणजे लवकरच मित्रांनो हे निकाल तुमचे प्रसिद्ध केले जाणार आहेत. आणि याबद्दल मित्रांनो IBPS कंपनीला प्रशासकीय अधिकारी जे आहेत कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत मित्रांनो कळवण्यात आलेलं आहे की हा निकाल लवकरात लवकर लावा म्हणून. आणि याची पूर्ण प्रक्रिया जी आहे मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये आहे याची कार्यवाही निकाल लावण्याबद्दलची. तर मित्रांनो कृषी विभागाचा हा निकाल तुमचा लवकरच कृषी सेवक या पदांचा लागणार आहे. कृषी सेवकांचे मित्रांनो अशा पद्धतीने ह्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. याच्या अगोदर मित्रांनो लघु टंकलेखक, लघुलेखक ह्या संवर्गाचे देखील, वरिष्ठ लिपिकचा देखील मित्रांनो 2024चा निकाल तुमचा अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेला आहे. बाकी मित्रांनो याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला मित्रांनो किती मार्क्स पडू शकतात कृषी सेवकांसाठी तुमच्या जिल्ह्यानुसार मार्क्स टाका, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो त्याची माहिती समजेल. तर कृषी सेवकांचा पूर्ण मित्रांनो तुमचा प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी निकाल जो आहे तो प्रसिद्ध होणार आहे लवकरच. याबद्दल जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. अजून तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनी आहेत तांत्रिक प्रश्नसंच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. सध्या मित्रांनो जिल्हा परिषदचे आरोग्यसेवक, आरोग्य सेविका या पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तकं उपयुक्त आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जे की मध्ये मित्रांनो सर्व तांत्रिक प्रश्नांचा समावेश आहे. आणि 2024ची तुमची जी पोलीस भरती होते मित्रांनो त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो. तर ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो 100% IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवकचे प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले आहेत. सध्याच्या ग्रामसेवक पदासाठी मित्रांनो लवकरच परीक्षा होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये प्रश्नपत्रिका ज्या झालेल्या आहेत ग्रामसेवकच्या त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो सामान्य ज्ञान GS हा विषय जो आहे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला कॉमन असतो. GSच्या मित्रांनो प्रश्न तुम्हाला पाहण्यासाठी TCS IBPSने कशा पद्धतीने विचारलेले आहेत मागचे त्यामध्ये 400+ झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून GS GKचा त्यांनी समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. 1 लाइनर स्वरूपामध्ये त्यांचं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान 1 लाइनर स्वरूपामध्ये देखील पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. हे पुस्तक टॉपिकनी आहे मित्रांनो, तुम्हाला पाहायला भेटेल प्रत्येक GSचे प्रश्न टॉपिकनी आहे तुम्हाला दिलेले त्यामध्ये. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की SSC GD प्रश्नपत्रिका संच, सामान्य ज्ञान मराठी स्वरूपामध्ये मित्रांनो सर्व तुम्हाला प्रश्न आहेत. वाहन चालक या पदासाठी स्पेशल तुम्हाला तांत्रिक प्रश्नांसाठी पुस्तक हवं असेल तर वाहन चालक भरतीसाठी देखील पुस्तक त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची महाराष्ट्रामधील सर्व बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला मित्रांनो भेटून जातील.